कंठ भजनाने पवित्र होतो. काही माणसं म्हणतात त्याचा शब्द लागतो, पवित्र आहे कंठ. आणि काही जण दिवसभर शिव्या देतात, काही वाकडं होत नाही. काही नाही, काही फरक पडत नाही. आणि अशाच लोकांकडून जर वाकडं काही झालं असतं तर यांना पाकिस्तानच्या बाउंड्रीवर बसवलं असतं. म्हणा त्याचं वाटोळ होईल तर लगेच झालं असतं. काही होत नाही ना, कारण यांची वाणी जी आहे अपवित्र झालेली आहे. काय बोलावं, काहींची वाणी व्यसनाधीन गेलेली आहे. आम्ही बसनी प्रवास करायचो, एकदम हालाकीचे दिवस. 10 वर्षापूर्वीचा काळ आमचा जरी पाहिला आणि तुमचा जरी पाहिला ना तर फरक आहे. म्हटले महाराज बदलले, नुसते महाराज बदलले नाही तर लोकही बदलले. वेगळा काळ होता. बसने प्रवास करू लागले. एक बाबा शेजारी बसले माझ्या येऊन, आणि बाबाने बिडी ओढायला सुरुवात केली. बिडी माहिती आहे ना, बिड्यावर बिडी, बिड्यावर बिडी, बिडी ओढायला सुरुवात केली. आणि त्यात थंडीचे दिवस असावेत. म्हटलं बाबा, आम्ही सगळ्या कीर्तनाला चाललोय, आम्ही संस्थेच्या सगळ्या विद्यार्थिनी, माझं शिक्षण गीता आश्रममध्ये झालं. म्हटले महाराज बंद करा ते बिडी. बाबा म्हटले नाही, मी त्रास होऊ देणार नाही. म्हटलं बाबा, बिडीचा त्रास नाही पण धुराचा त्रास आहे ना, धुराचा त्रास आहे. म्हटले काळजी करू नका, धूर बाहेर येऊ देत नाही मी, धुरच बाहेर येऊ देत नाही. मग 2 बिड्या ओढल्या, 3 बिड्या ओढल्या, धूरच बाहेर आला नाही. 10 मिनिटानंतर नाकातून धूर बाहेर आला. कोण कुठून धूर बाहेर काढेल सांगता येत नाही, एवढे जळतात. म्हटलं बाबा ती बिडी बंद करा. बाबा म्हटले महाराज आहेत म्हणून सांगतो, त्याचं एक शास्त्र आहे. धूम्रपानम शतगोदानम, धूम्रपानम शतगोदानम, एक एक झुरका गंगा स्नानम, टाकडम टुकडम महत पुण्यम, एक बिडी कन्यादानम. हे शास्त्र समजायला सुद्धा शास्त्र समजलं पाहिजे. एक बिडी जर दान दिली ना, कन्यादानम, धूम्रपानम शतगोदानम. धूम्रपान जर केलं तर 100 गाई दान दिल्याचं पुण्य मिळते. बाबा सांगू लागले मला. टाकडम टुकडम महत पुण्यम, पुण्याची गणना. लॉकडाऊन मध्ये बघा दुकानं बंद होती, नुसते तुकडे टाकडे जमा केले, बाथरूम जवळ पडलेले इकडं, म्हणजे एवढे व्यसनाधीन गेलेले आहेत. जाम पर जाम पीने से क्या फायदा, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तू पी के देख, तेरी जिंदगी संवर जाएगी. हे आँख जो शाम का दर्शन किया, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों, मुख वो जो है हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया रे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया ऐसी लागी लगन मेरा हो गए मगन, टाळी टाळी. ऐसी लागी लगन मेरा हो गए मगन, वो तो गली गली हरी लगाए मगनों में पली बरस जो गली, मगनों में पली बरस जो गली, दीवानी कहानी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन
दिया राणामृत पिया राणा ने विष दिया माना अमृत पिया बैठे संतों के संग मीरा मोहन के संग वो तो गली गली हरि गुण गाने ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने ऐसी लागी गली बनके जोगन चली नगलों में बनके जोगन चली मीरा राम दीवानी कहानी ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन मीरा हो गई मगन मीरा हो गई मगन मगन हरिनामासाठी विष घेतलेले संत या महाराष्ट्रामध्ये झाले. भाग्यवान आहोत बरं का आपण. भाग्यवान आहोत आपण. व्यसनाधीन जाणारेही पाहिलेत आपण आणि नामाचं व्यसन करणारे संतही पाहिलेत आपण. किती त्रास होऊ द्या, तुकोबारायावरती संकट आले नाही का? फार मोठे संकट महाराज. हात जोडावे लागले तुकाराम महाराजांना. म्हणावं लागलं, जायो माते तू न करी सायास. आम्ही विष्णू दास तैसे नाम 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 जाईओ तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आम्ही काय करतो? आम्ही भजन करतो. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. आम्ही भजन करतो, नुसते आम्हीच करत नाही तर लोकांनाही सांगतो काय करा. अभंगाचं प्रथम चरण. सदा नाम घोष करू हरी कथा करू हरी कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान
आवाज मी प्रथमच ऐकते. आपल्या बापाच्या वयामध्ये आहे महाराज. ही ताकद संप्रदायाची आहे. नाहीतर मग BP आहे, शुगर आहे. मग आयुष्यभर काय केलं तर म्हटले इकडं तिकडं फिरले. आता म्हातारपणात तब्येत साथ देत नाही, पण आजही या वयामध्ये सुद्धा पखवाज वादन करतात. काय घोड आहे महाराज. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम जयत. या वाणीने सत्य बोलावं. कधी कधी असत्य बोलून वाणी अपवित्र होते आणि माणसाला नरकात जावं लागतं. नरकात जावं लागतं माणसाला. आपण म्हणतो मग त्याला तोंडाचा टिंब टिंब झाला. काहींचं जीवनच आहे महाराज, दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये जीवन खर्च करतात ते. एक जण गावामध्ये होतं, त्रास गावाला. ग्रामपंचायतीचे कामं होऊ द्यायचे नाहीत. एखाद्या गोरगरिबाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल तर तेही नीट होऊ द्यायचं नाही. वराडी नको त्या दुकानात नेऊन घालायचे. नवरदेव नवरी निघून जायचे आणि वराडी दुसऱ्या दिवशी जायचे. ते कधीच चांगलं का. सप्ताह म्हटलं की सगळ्याच्या मागं त्या ठिकाणी थांबायचं, परत हिशोब मागायला सगळ्याच्या पुढं यायचं, वाद घालायचे. आयुष्यभर चांगलं काम एकही केलं नाही. एकदा त्याचं दुखायला लागलं पोटामध्ये. ते डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर साहेब पोट दुखतंय. किती दिवस झाले? 2 महिने झाले. मला काही कळेनाच. मी गोळ्या घेऊन पाहिल्या, मेडिकल घेऊन पाहिलं. डॉक्टर साहेब बरं नाही मला. डॉक्टर साहेबांनी व्यवस्थित तपासलं बरं का. त्याला चेक केलं, सोनोग्राफी केली. नंतर लक्षात आलं डॉक्टरांच्या की याला पोटाचा कॅन्सर झालाय, ट्यूमर झालाय. हे बघा तुम्हाला कॅन्सर झालाय. ते काय असतं? नाही आता 4थ्या स्टेपला आहे, सांगून फायदा नाही. 4थ्या स्टेपला आहे. कधी? म्हटले 4-8 दिवसातच मरणार आहे तुम्ही, जास्त दिवस नाही. 4-8 दिवसामध्ये जाणार आहे. रडायला लागलं ना ते. रडायला याच्यासाठी लागलं, म्हणजे असं रडत नव्हतं की माझं दुखत आहे म्हणून, मला कॅन्सर झालाय म्हणून. नाही, याच्यासाठी रडू यायला लागलं त्याला. याच्यासाठी रडायला लागलं का मी मेल्याच्या नंतर माझे वाईट कामं कोणी करायचे, ही गादी कोणी चालवायची. त्यांची एक गादी असते महाराज, त्यांची एक परंपरा असते. आपली जशी परंपरा आहे ना, चांगलं करतो आपण, त्रास झाला तरी जाऊ द्या, तशी त्यांची एक परंपरा आहे. तो म्हटला माझी गादी कोण चालवणार. रडायला लागला ते. आता म्हटलं आपल्या मागं पुढं कोणीच नाही. गादी एवढी परफेक्ट चालवली पाहिजे, कारभार सांभाळला पाहिजे ना, ज्याच्या हातात देणार आहे तो. गावामध्ये आला, मीटिंग भरवली अशी गावकऱ्यांची. आणि म्हटलं हे बघा मला ट्यूमर झालाय, मी 4-8 दिवसाच्या आत मरणार आहे. डॉक्टरनी सांगितले मला प्रायश्चित्त करायचं आहे. मी मेल्याच्या नंतर गावकऱ्यांना एक विनंती आहे, मला असं फुलं टाकून तरडीवर बांधून नेऊ नका स्मशानात. लोक म्हटले मग? मला काट्याच्या फांदीला बांधा आणि ओढत ओढत न्या म्हणले स्मशानापर्यंत. लोक म्हणले नाही तरी आम्ही हेच करणार होतो. एवढा त्रास दिलाय की शेवट असाच होणार आहे, काट्याचीच फांदी आहे, दुसरा पर्यायच नाही. आणि बघ मेलं ते. नेमकं सोमवारचा दिवस होता, मेलं. काही तज्ज्ञ लोक होते, वारकरी होते, ते म्हणले अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम. अंतकाळी जी इच्छा प्रगट झाली ती पूर्ण केली पाहिजे. कैद्याला सुद्धा विचारण्यात येतं. म्हटले अंतकाळी काय म्हटला तो? काय म्हटला? मला काट्याच्या फांदीला बांधून स्मशानापर्यंत न्या. काट्याची फांदी आणा. फांदी आणली, त्याला बांधलं, लोक घेऊन चाललेच होते स्मशानात. पण याने मरायच्या अगोदर आयुष्यभर लोकांना त्रास दिला आणि तसं मरणार आहे काही? तसं काय हरकत नाही. नाही, पहिला दिवस आहे ना, त्यांना वाटलंच पत्तरवळीचं काम यांच्याकडे दिलं म्हणजे बाकीचे जेवायला मोकळे. कुठं होतो आपण? कुठं होतो? त्याला फांदीला बांधलं, ओढत घेऊन चाललेच होते. पण हे काय सोयीनं मरणार आहे का, ज्यांनी आयुष्यभर लोकांना त्रास दिलाय? एवढे सरळ मरण येत नाहीत त्यांना. मरायच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं माझं कोणीच नाही, मी अनाथ आहे. लोक म्हणतात हे मेल्यावर काट्याच्या फांदीला बांधायचं, ओढत न्यायचं. गावकरी ओढत घेऊन चाललेच होते. तिकडून पोलीसची गाडी आली. जशी पोलीसची गाडी आली तसेच गावकरी आतमध्ये टाकलेत, अजूक सुटून आले नाही. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. तर तिकडंच येते अजूक. म्हणजे काहींचं जीवन एवढं सरळ नाही. तुकाराम महाराजांचं जीवन, नाथबाबांचं जीवन
जनाबाई, मीराबाई, सखुबाई या सगळ्या संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर ते म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, का नाम चिंतन करू सर्व सुख ल्यालो. सर्व सुख ल्यालो. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. परमार्थामध्ये अलंकार आहे, सुख आहे, समाधान आहे. प्रपंचामध्ये दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. त्यात विश्वास नसेल तर परमार्थही नीट होत नाही. विश्वास नसेल परमार्थही होत नाही ना, संसारही होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझा विश्वास संताची पायी, हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो. प्रपंचामध्ये विश्वास नसेल तर रोज भांडण होतं. एका बाईला माहेरी जायचं होतं. मी तुमच्या वेळेमध्ये सेवा सोडणार आहे, कारण कीर्तनाचा फार मोठा अनुभव आहे माझा, अभ्यास नाही अनुभव. म्हणजे घड्याळीतले 12 वाजेपर्यंत कीर्तन करायचं नाही, तुमच्या घड्याळी. संसारामध्ये प्रपंचामध्ये जर विश्वास नसेल तर संसारसुद्धा व्यवस्थित चालत नाही आणि परमार्थसुद्धा चालत नाही. तिला माहेरी जायचं होतं. जाता जाता नवऱ्याला सांगितलं, हे बघा कपभर चहासाठी गावभर बोंबलत फिरता, घरीच थांबायचं, हालायचं नाही. मी माहेरी 4 दिवस जाणार आहे, कुठंच जायचं नाही. ती माहेरी गेली. हा म्हटला हलणार नाही, कुठंच जाणार नाही. ती माहेरी गेल्याच्या नंतर विश्वास नाही. किती मोठं संकट येऊ द्या, नवरा बायकोचा विश्वास असला पाहिजे. विश्वासाच्या जोरावर आयुष्य वाढतं बरं का, नाही तर बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्यात. माहेरी गेली, माहेरी गेल्याच्या नंतर विश्वास नाही. इकडं फोन लावला, हॅलो कुठे आहात तुम्ही? तो म्हटला घरीच आहे. घरी आहे का? विश्वास नाही. किचनमध्ये जा. तो म्हटला आलो. मिक्सर चालू करा. केलं त्याने मिक्सर चालू. गुर्र, हा करा बंद, ठेवा फोन. परत दुसऱ्या दिवशी फोन लावला, हॅलो कुठे आहात तुम्ही? घरीच आहे. मिक्सर मिक्सर चालू करा. केलं मिक्सर चालू. गुर्र, ठेवा ठेवा फोन. तिसऱ्या दिवशी तसं. चौथ्या दिवशी घरी आली. पाहते तर काय, पप्या एकटाच घरामध्ये. पप्याच्या पप्पाचा पत्ता नाही. पप्याला विचारलं, का रे पप्या, अरे तुझा पप्पा कुठं गेला? पप्या म्हणला, मम्मी 3 दिवस झाले पप्पा आणि मिक्सर जे गेले ताजूक आले नाही. हा सुख आहे का? हा आनंद आहे का? जसा घरी आल्याच्या नंतर लाटण्याने हाणला ना महाराज. सुख नाही, आनंद नाही. ऊर्ध्वमूलमदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांस यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदविद. आदी पुरुषाला जाणणारा सुद्धा दुःखच भोगतो या प्रपंचामुळे. म्हणून देवा तुझं नामचिंतन, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. किती आनंद आहे. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना
देव किती सुंदर आहे माहिती आहे. एखादी वस्तू सुंदर असली तर माणसं त्या वस्तूच्या प्रेमात पडतात, एखादी व्यक्ती सुंदर असली तर त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. हे जग ज्याने सुंदर बनवलं तो किती सुंदर आहे. एक तो तेरे नैन कजरे दूसरा काजल लगा, तीसरा नजरे मिलाना, दिल दीवाना हो गया. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार सुंदर आहे. तेरे मुरलियों बेचैन दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया. तेरे मुरलियों ने बेचैन दिल को किया. तारुण्य धर्मासाठी असलं पाहिजे, देशासाठी असलं पाहिजे. तरुण आहे त्या ठिकाणी. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. एक वाक्य सांगू मी तुम्हाला, तुमच्या डायरीमध्ये नोट करून घ्या. लांबचे घात करत नाही, जवळचे. ना हिंदों से है ना मुसलमानों से है, ना हिंदों से है ना मुसलमानों से है, इस देश को तो तकलीफ बेईमानों से है. ज्या ज्या क्षेत्रामध्ये बैमान लोक जन्माला आले ना त्या त्या लोकांना त्रास आहे. म्हणून आनंद परमार्थामध्ये आहे. अस्वैसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. विठोबा रखुमाई शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतात. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तू का 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 म्हणे आम्ही झालो निधी पाप पुण्यांगा. अग्निरूप होणं म्हणजे अगदी थोडक्यात सांगते, अग्निरूप होणं म्हणजे ज्ञानरूप होणं. अग्निरूप होणं म्हणजे ज्ञानरूप होणं. बघा तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर माशाचा जो प्रकार आहे सगळ्या स्वयंपाकावर बसतो, पण गॅस ऑन असू द्या गॅसवर बसत नाही. चुलीमध्ये जाळ असू द्या, माशा बसतात का जाऊन चुलीत? ए मावशाओ बसतात का?
चुलीत जर गेल्याच माश्या चुलीमध्ये तर फ्राय होईल त्याचा, नाही का. लागो निधी पाप पुण्यांगा. पुनश एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आमचे जनार्दन भाऊ लाटे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सर्व ग्रामस्थांनाही धन्यवाद. या ठिकाणी श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा चालू आहे. मी दुपारीच सांगितलं की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. असं स्नान प्रत्येकाच्या जीवनामध्ये करायला मिळत नाही. नाही तर सप्ताह झाल्यानंतर काही म्हणतात सप्ताह होता वे गावात, सप्ताह होता, कथा होती. म्हणजे असेच ते जातात, असेच जातात तर असेच जातात. काही माणसं जीवन जगून मेल्यासारखे आहेत, काही माणसं जीवन जगून जिवंत नाही, आणि काही माणसं गेल्यानंतर सुद्धा जिवंत आहेत. त्यामध्ये संत सेवालाल महाराज आहेत. महाराज मी दुपारीच ऐकलं एक मोठ्या महात्म्यांचं, अडमार्गी गेलेल्या समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम केलं. आंध्र प्रदेशमध्ये अगदी सगळ्या राज्यामध्ये फिरून, अगदी सगळ्या राज्यामध्ये फिरून सगळ्या समाजाला शैक्षणिक दृष्ट्यांनी त्या ठिकाणी जिवंत केलं. हां, नाही तर संत जर झाले नसते ना, प्रत्येक यातीमध्ये संत झाले नसते तर आडमार्गाला गेला असता समाज, ओळखलं नसतं. या सप्ताहामध्ये तुम्ही भेटले नसते, मी तुम्हाला भेटले नसते, हरिनाम करायला भेटला नसता. म्हणून या संतांचे काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. पुनश एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली.